नमस्कार, राम-राम मंडळी. ट्रॅव्हलिंग आजोबा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मटणची रेसिपी या चॅनलद्वारे सांगत आहे. तरी हे चॅनल आपण शेवटपर्यंत स्किप न करता बघावे, हे सर्वांना माझी विनंती आहे. सर्वप्रथम आपण मटणासाठी लागणारे साहित्य या ताटामध्ये घेतलेले आहे. हे जिरे, मोहरी, धने, मिरची, दही. आता कुकरमध्ये तूप टाकलेलं आहे आणि हे तूप पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आणि जिरे टाकल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने कांदा टाकायचा. कांदा थोडा परतून घ्यायचा आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची. आले लसणाची पेस्ट टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर एकजीव होतो. एकजीव झाल्यानंतर कांद्याचा रंग ब्राऊन होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकल्यानंतर थोडं त्याला पण व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतायचं. परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकल्यानंतर थोडं त्यात अजून थोडा मसाला टाकायचा, मटण मसाला. मटण मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये परत त्याला परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये परत धने पावडर टाकायची. धने पावडर टाकल्यानंतर परत त्याला हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर ते चांगलं मिक्स होतं. मिक्स झाल्यानंतर परत मग ते तेल सुटेपर्यंत हलवलं. त्याच्यामध्ये परत मग ते थोडेसे जिरेपूड टाकले, धनेपूड टाकली. धनेपूड टाकल्यानंतर प्रत्येक मसाला आपण टाकत राहायचं आणि टाकल्यानंतर त्याला हलवत राहायचं तेल सुटेपर्यंत. मग आपला मसाला एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण कांदा, लसूण हे ते टाकल्यावर त्याचे पूर्ण ते सारण म्हणजे ग्रेव्ही अशा पद्धतीने होती. मग ग्रेव्ही झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम केलेलं थोडंसं पाणी टाकायचं. परत हलवून घ्यायचं. परत हलवल्यानंतर त्याला एकजीव करून घ्यायचं आणि थोडं हलवत राहायचं जोपर्यंत त्याचा खरपूस वास येत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यात मटण टाकायचं. आपण जे सुरुवातीला प्लेटमध्ये घेतलेलं बघितलेलं आहे आणि ते मटण टाकल्यानंतर परत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. एकमेकांमध्ये मिक्स करून एकजीव झालं पाहिजे. एकजीव झाल्यानंतर मग ते मटण अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. त्यात सगळा मसाला मिक्स झालेला पाहिजे. मिक्स झाल्यानंतर आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये हलवून एकजीव करून चांगलं मिक्स होईपर्यंत त्याला हे करायचं, हलवायचं आणि मिक्स झाल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर चांगलं त्याला शिजू द्यायचं. शिजल्यानंतर त्याच्यावरती थोडा वेळ आपल्याला हलवून एकजीव करून चांगले उकळी येईपर्यंत त्याला ठेवायचं. उकळी आल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. आपल्याला ज्या पद्धतीने मीठ लागेल त्या हिशोबाने त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि परत हलवून घ्यायचं. कारण की मीठ सगळ्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. त्यासाठी हलवणं गरजेचं आहे. हे सगळं झाल्यानंतर शेवटी थोडं दही टाकायचं त्याच्यामध्ये. दही टाकल्यानंतर अजून वेगळीच त्याला टेस्ट येते. त्यासाठी दही टाकणं गरजेचं आहे आणि थोडासा आंबूसपणा पण येतो. म्हणून दही टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित एकजीव करून परत हलवून घ्यायचं आणि एकजीव झाल्यानंतर पूर्णपणे त्याला हलवायचं. उकळी येईपर्यंत हलवायचं. हलवल्यानंतर थोडा वेळ शिजू द्यायचं आणि शिजत असताना त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे की किती शिजायला पाहिजे. जास्त शिजायला पण नको. त्यासाठी त्याला हलवत राहायचं अधूनमधून आणि गॅसच्या कमी आचेवरती शिजवल्यानंतर अजून थोडं चांगलं शिजतं. त्यासाठी गॅस फार मोठा नाही करायचा. तरी आपण अशा पद्धतीने बनवायचं आणि थोडा वेळ त्याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं. झाकण झाकून ठेवल्यानंतर
थोडा वेळ अजून तसंच शिजू द्यायचं. त्याला उकळी येईपर्यंत ते झाकण झाकण काढायचे नाही त्याच्यामधून. कारण व्यवस्थित शिजायला पाहिजे आणि अशा पद्धतीने मग पुन्हा शेवटी आपल्याला असे मटण दिसेल. आता हे ताटामध्ये आम्ही वाढून घेतलेले आहे. तर हे ताटातील मटण कसे झाले हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि हे कसं वाटलं ते सगळ्यांनी सांगावे. नमस्कार.